आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न। रविवार दिनांक 24 मार्च रोजी येवला शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार आबा महाजन व शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये येवला शहर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये आगामी रंगपंचमी उत्सव तसेच रमजान ईद या हिंदू मुस्लिम बांधवांच्या सणानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, आपापसात भाईचारा व सलोखा राहावा या दृष्टीने प्रशासनातर्फे सूचना देण्यात आल्या। दरम्यान येवला रंगपंचमी उत्सव समितीच्या वतीने येवल्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता यावर्षी रंगपंचमीचे सामने हे कमी स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून यापूर्वी एक मंडळ 3 ते 4 ट्रॅक्टर घेऊन येत असे, मात्र आता एक मंडळ केवळ एकच ट्रॅक्टर घेऊन रंगांचा सामना खेळणार आहे, त्यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही। या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी रंगपंचमी उत्सव समिती व मित्रमंडळ यांना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन केलं। या बैठकीसाठी माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भोलेनाथ लोणारी, किशोर सोनवणे, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, ए शेख, राजेंद्र लोणारी, राहुल लोणारी, भूषण शिनकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे, पप्पू सस्कर, योगेश सोनवणे, अतुल घट्टे यांच्यासह येवला शहरातील रंगपंचमी उत्सव समितीचे सदस्य व विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार सुदर्शन खिलारे यांनी केलं। स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला। आनंदाकडे वाटचाल, दुःख नष्ट करून आनंदाकडे वाटचाल ही या रंगपंचमीचे वैशिष्ट्य आहे आणि अशी रंगपंचमी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश त्याबरोबर महाराष्ट्रातही साजरी केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये येवल्यामध्ये सर्वात चांगली साजरी केली जाते असं मी ऐकलेलं आहे। माझी पहिलीच रंगपंचमी आहे, तर या रंगपंचमीला पाणी टंचाई हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि ते आपण स्वतःच निर्णय घेतला आणि त्यातून उपाय काढला, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो। तसेच मागील वर्षी